ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पेपरचे आज आपण अचूक उत्तरसूची पाहणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। विषय मराठी। प्रश्न 1 व 2 साठी सूचना। खालील कविता वाचा आणि त्यावरील प्रश्नाची उत्तरे द्या। इथे कविता दिलेली आहेत व त्यावर आधारित आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, फुलांच्या दुनियेत कोण दंग आहे? पर्याय 1 मुले, 2 फुलपाखरू, 3 पक्षी, 4 प्राणी। तर इथे बघा, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 फुलपाखरू। प्रश्न 2, फुलपाखरांच्या पंखावर कोणत्या रंगांची कमान आहे? पर्याय 1 जांभळी, 2 निळसर, 3 सोनेरी, 4 लाल भडक। तर इथे कवितेत पहा, निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, सोनेरी रंगाची। तर पर्याय पाहूया। पर्याय 1 जांभळी, 2 निळसर, 3 सोनेरी, 4 लाल भडक। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 सोनेरी। प्रश्न क्रमांक 3, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखा। पर्याय 1 वारकऱ्यांची दिंडी, ही जोडी योग्य आहे। पर्याय 2 गायगुराचे खिल्लार, ही पण जोडी योग्य आहे। पर्याय क्रमांक 3 वेलींचा ताटवा, वेलींचा ताटवा न असता वेलींचा पुंजका असतो, पुंजका, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे। पर्याय क्रमांक 4 काजूची गाथण, ही पण जोडी बरोबर आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4, केळ, पंती, लाडू, उंदीर, चांदणी, घर, मासे, फोटो। एक वचन व अनेक वचन सारखेच असणारे किती शब्द वर्तुळात आले आहेत? तर आता इथं आपण वर्तुळात बघूया। केळ, केळी, त्यामुळे ह्याचे वचन वेगवेगळे येते। पंती, पंत्या, हे पण नाही। लाडू, लाडूच, हे एक। उंदीर, उंदीर। चांदणी, चांदण्या, हे होणार नाही। घर, घरे, हे पण नाही। मासा, मासे। फोटो, फोटो, त्यामुळे एक वचन व अनेक वचन सारखाच असणारे किती शब्द आहेत? 1 2 3। पर्याय पाहूया। पर्याय 1 1, पर्याय 2 2, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 4। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 3। प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेल्या शब्दातील किती शब्द अशुद्ध आहेत? 1 पुष्कळ, मित्र, उंदीर, पश्चिम, नौकर, दिवा, पतंग, वन। तर यातले अशुद्ध शब्द बघा, पुष्कळ, पुष्कळ हा शब्द असा लिहायला हवा, पुष्कळ। मित्र बरोबर आहे, उंदीर योग्य आहे, पश्चिम, पश्चिम असा शब्द पाहिजे, म्हणजे हा चुकीचा, हा चुकीचा। नौकर योग्य आहे, दिवा योग्य आहे, पतंग, पतंग, तवर अनुस्वार पाहिजे, त्यामुळे हा पण चुकीचा आहे। वन बरोबर आहे। तर इथे किती शब्द अशुद्ध आहेत? 1 2 3, पुष्कळ, पश्चिम, पतंग। पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 4, पर्याय 4 1। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, वेगळा पर्याय ओळखा। पर्याय 1 वीज, पर्याय क्रमांक 2 दामिनी, पर्याय क्रमांक 3 मेघ, पर्याय क्रमांक 4 चपला। वीज, दामिनी, चपला हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत, तर मेघ हा वेगळा शब्द आहे, त्यामुळे ह्याच्यातील वेगळा पर्याय येणार पर्याय क्रमांक 3 मेघ, मेघ म्हणजेच ढग। प्रश्न क्रमांक 7, इथं चौकोनात आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत व प्रश्न विचारलेला आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतात ते ओळखा। तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे घेतली असता अर्थपूर्ण शब्द बनतील असे इथे विचारलेले आहे। तर पर्याय क्रमांक 1 मधले अक्षरे पडताळून पाहूया। पी को गे, पिवळी, कोवळी, गेवळी, गेवळी हा शब्द होऊ शकत नाही, त्यामुळे हा पर्याय येणार नाही। पर्याय क्रमांक 2 टरम, टवळी, रवळी, मवळी, हे पण अर्थपूर्ण शब्द नाहीत। पर्याय क्रमांक 3 बघूया। मावळी, ववळी, हे पण येणार नाही। पर्याय क्रमांक 4 मधले शब्द अक्षर बघूया। गवळी हा अर्थपूर्ण शब्द होतो। कोवळी हा पण अर्थपूर्ण शब्द होतो। सावळी
हा पण अर्थपूर्ण शब्द होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मधील अक्षरे घातली असता तिन्ही अर्थपूर्ण शब्द मिळतील. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विक्री, विक्रीचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय क्रमांक 1 खर्च, पर्याय क्रमांक 2 महाग, पर्याय क्रमांक 3 फुकट, पर्याय क्रमांक 4 खरेदी. तर विक्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खरेदी हा असतो. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. शिंगरू कोणाचे? अ गाय, ब गाढव, क घोडा, ड हरिण. तर पर्याय क्रमांक 1 फक्त ब योग, पर्याय क्रमांक 2 ब व क योग्य, पर्याय क्रमांक 3 ब क व ड योग्य, पर्याय क्रमांक 4 फक्त ड योग्य. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 ब व क योग्य. म्हणजेच गाढव व घोडा यांच्या पिल्लांना शिंगरू असे म्हणतात. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. चौकोनात किती सणांची नावे लपलेली आहेत? तर इथे आपण सणांची नावे शोधूया. तर पहिला पाहूया. नाताळ पहिला येणार नाताळ. दुसरा पाहूया दसरा, दसरा. 3 नंबर बघूया दिवाळी, दिवाळी. 4 बेंदूर, बेंदूर. तर चौकोनात आपल्याला 4 सणांची नावे लपलेली दिसतात. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 4, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 6. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 11. शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दाची दहीहंडी तयार करण्यासाठी बरोबर पर्याय शोधा. पर्याय 1 बघूया. वड, डब्बा, बाग, घर, रथ. तर इथे बघा बाग आणि पुढच्या शब्दाची सुरुवात आहे घर, ग आणि घ. त्यामुळे ह्याचा हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 समई, इमारत, तट, टणक, कमळ. समई, इमारत. इमारत हा शब्द चुकीचा आहे. त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा असणार. पर्याय क्रमांक 3 पाहूया. समई, इमारत, तराजू, टणक, कमळ. इथे पण पहा समई, इमारत. इमारत शब्द चुकीचा आहे. त्याचबरोबर तराजू, जू शब्दाने शेवट झालेला आहे. पुढचा शब्द टणक आहे. त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय अयोग्य. तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय अयोग्य. प्रश्न क्रमांक 12. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखले जाते? पर्याय 1 गांडूळ, पर्याय 2 कोल्हा, पर्याय 3 उंदीर, पर्याय क्रमांक 4 बिबट्या. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 गांडूळ. प्रश्न 13. भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 जन गण मन, 2 सारे जहां से अच्छा, 3 वंदे मातरम, 4 खरा तो एकेची धर्म. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 जन गण मन. प्रश्न क्रमांक 14. नारळाच्या पानाला काय म्हणतात? 1 झुपका, 2 फांदी, 3 झावळ्या, 4 माड. तर नारळाच्या पानांना झावळ्या असे म्हणतात. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला. या वाक्यात न आलेले विरामचिन्ह कोणते? पर्याय 1 प्रश्नचिन्ह, 2 अवतरण चिन्ह, 3 उद्गारवाचक चिन्ह, 4 पूर्णविराम. तर पर्याय 1 मधला बघूया. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह या वाक्यात आलेले नाही आहे. अवतरण चिन्ह आलेले आहे. उद्गारवाचक चिन्ह पण आलेले आहे. पूर्णविराम पण आलेला आहे. त्यामुळे न आलेले विरामचिन्ह कोणते आहे? तर प्रश्नचिन्ह. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 प्रश्नचिन्ह. विषय गणित. प्रश्न क्रमांक 16. खोक्याला किती कडा असतात? पर्याय 1 8, पर्याय 2 12, पर्याय 3 6, पर्याय 4 4. तर खोक्याला 12 कडा असतात. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. टीनाजवळ 40 चॉकलेट होती. त्यातील 13 चॉकलेट तिने रमेशला दिली. तर तिच्याजवळ किती चॉकलेट शिल्लक राहतील? पर्याय क्रमांक 1 27, पर्याय क्रमांक 2 29, पर्याय क्रमांक 3 37, पर्याय क्रमांक 4 25.
तर 40मधून 13 गेल्यास तर आपल्याला वजाबाकी किती मिळते? 27. 40 वजा 13 वजाबाकी येणार 27. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये 27 हे उत्तर दिलेले आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? पर्याय क्रमांक 1 आषाढ, पर्याय क्रमांक 2 अश्विन, पर्याय क्रमांक 3 पौष, पर्याय क्रमांक 4 माघ. आषाढ या महिन्यामध्ये 31 दिवस असतात, अश्विन या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, पौष या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, माघ या महिन्यामध्ये 30 दिवस असतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 आषाढ. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी किती बेरजा बरोबर आहेत? तर इथे आपल्याला काही बेरजा दिलेल्या आहेत, त्यातील किती बेरजा बरोबर आहेत ते विचारले आहे. तर पहिली बेरीज बघूया. 35 अधिक 16. 35 अधिक 16 यांची बेरीज येथे 61 दिलेली आहे, परंतु याची बेरीज 51 येते, त्यामुळे ही बेरीज चुकीची आहे. दुसरी बेरीज बघूया. 18 अधिक 25. 18 अधिक 25 बरोबर 43. ही बेरीज बरोबर आहे. 62 अधिक 19. 62 अधिक 19 इथे किती दिलेले आहे? 79 दिलेले आहे, परंतु याचे उत्तर 81 असायला हवे, त्यामुळे ही पण बेरीज चुकीची आहे. 43 अधिक 9 बरोबर 52. ही बेरीज बरोबर आहे. 58 अधिक 9 बरोबर 67. ही बेरीज बरोबर आहे. 65 अधिक 13 बरोबर 68 दिली आहे, मात्र याची बेरीज 78 येते, त्यामुळे ही बेरीज चुकीची आहे. तर येथे पहा किती बेरजा बरोबर आहेत? 1 2 3. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 1, पर्याय 2 2, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 4. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न क्रमांक 20. 9 गुणिले 8 बरोबर चौकट. रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? पर्याय 1 62, 2 72, 3 63, 4 27. 9 8 72, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 72. प्रश्न क्रमांक 21. योग्य जोडी शोधा. पर्याय क्रमांक 1 57 बरोबर 5 दशक 7 दशक. ही जोडी चुकीची आहे. पर्याय 2 81 81 बरोबर 8 एकक 1 दशक दिलेली आहे, ही पण जोडी चुकीची आहे. पर्याय 3 मध्ये पहा 54 54 बरोबर 5 दशक 4 एकक. ही जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 36 बरोबर 3 एकक 6 दशक दिलेले आहे, त्यामुळे ही पण जोडी चुकीची आहे. त्यामुळे ह्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. 56 लहान 89 पेक्षा. हा लहान मोठेपणा पर्याय शोधा. पर्याय 1 मध्ये 56 लहान आहे 89 पेक्षा. पर्याय 2 56 मोठा आहे 89 पेक्षा. पर्याय क्रमांक 3 मध्ये 65 मोठा आहे 89 पेक्षा दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 56 मोठा आहे 98 पेक्षा दिलेला आहे. तर आपल्याला इथं विचारलेलं आहे 56 लहान 89 पेक्षा. तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसून येतो, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? पर्याय 1 72 भागिले 8 बरोबर 9. पर्याय 2 49 भागिले 7 बरोबर 7. पर्याय 3 42 भागिले 6 बरोबर 8. पर्याय 4 100 भागिले 10 बरोबर 10. तर पर्याय 1 बघूया. 72 भागिले 8 बरोबर 9 हा पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 49 भागिले 7 बरोबर 7 हा पण पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 42 भागिले 6 बरोबर 8. 42 भागिले 6 यांचा भागाकार 8 न येता 7 येतो, त्यामुळे हा भागाकार चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 पाहूया. 100 भागिले 10 बरोबर 10 हा पण पर्याय योग्य आहे. त्यामुळे इथं आपल्याला विचारलेला अयोग्य पर्याय, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24. दिलेल्या अंकाच्या गटापासून कोणत्या संख्या तयार होणार नाहीत, तो गट शोधा. तर इथे दिलेले अंक बघा 4 6 9 3. पर्याय 1 पाहूया. 64 46 39 93 या संख्या तयार होतात ह्या अंकापासून. पर्याय 2 46 63 36 94 या पण संख्या या अंकापासून तयार होतात. पर्याय 3 94 49 66 66 ही संख्या या अंकापासून तयार होणार नाही. पुढे 35 35 ही पण संख्या या अंकापासून तयार होणार नाही. पर्याय 4 पाहूया.
69, 39, 43, 64 या संख्या या अंकापासून तयार होतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मधील 66 व 35 या दोन संख्या दिलेल्या गटाच्या अंकापासून तयार होत नाहीत. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. खालील आकृतीत विविध फळ आवडणाऱ्या मुलांची माहिती दिली आहे. यावरून सोहम व मीनाला कोणते फळ आवडतात ते सांगा. तर इथं पहिले बघा आंबा हे फळ कोणाला कोणाला आवडते? मीना, गीता, नीता. आपल्याला इथं प्रश्नात काय विचारले आहे? सोहम व मीनाला. तर यात बघा मीना हे नाव आले आहे, म्हणजे मीनाला आंबा हे फळ आवडते. पुढे बघूया केळी, टीना, मनोज, राणी, यात सोहम नाही. तिसरा पेरू, गणेश, सोहम, कांचन, हे सोहमला पेरू हे फळ आवडते. पुढे बघा सफरचंद, टीना, रीमा, लीला. द्राक्ष, गीता, गणेश, कांचन. तर आपल्याला माहिती काय विचारलेले आहे प्रश्नामध्ये? सोहम व मीनाला आवडणारे फळ कोणते? तर मीनाला कोणते फळ आवडते? आंबा. व सोहमला पेरू. पर्याय पाहूया. पर्याय 1 पेरू व द्राक्ष, पर्याय 2 सफरचंद व आंबा, पर्याय 3 पेरू व आंबा, पर्याय 4 केळी व पेरू. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा पेरू व आंबा हा पर्याय दिलेला आहे. त्यामुळेच उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26. रश्मीला चित्रातील खेळणी खरेदी करण्यासाठी दुकानदारास कोणती रक्कम द्यावी लागेल? तर इथं बघा आपल्याला खेळणीची किंमत 45 रुपये दिलेली आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 10 रुपये अधिक 10 रुपये अधिक 10 रुपये, मग ही रक्कम किती होणार? 30 रुपये. पर्याय 2 पाहूया. 5 रुपये अधिक 10 रुपये अधिक 20 रुपये, म्हणजे ही रक्कम किती होणार? 35 रुपये. पर्याय 3 पाहूया. 10 रुपये अधिक 20 रुपये अधिक 10 रुपये अधिक 5 रुपये, म्हणजे ही रक्कम किती होणार? 45 रुपये. पर्याय क्रमांक 4 10 रुपये अधिक 10 रुपये अधिक 5 रुपये, तर ही रक्कम किती होणार? 25 रुपये. तर आपल्याला किती रक्कम द्यावी लागणार आहे? 45 रुपये. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 45 रुपये ही रक्कम दिसून येते. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27. 58 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती? तर इथं अधोरेखित केलेला अंक कोणता आहे? 5. 5 या अंकाचे स्थान कोणते आहे? दशक. तर आता पर्याय पाहूया. पर्याय 1 5, पर्याय 2 50, पर्याय क्रमांक 3 58, पर्याय क्रमांक 4 55. 5 हा अंक दशक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत येणार 50. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 50 ही किंमत दिसून येते. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28. खालील कंसात किती क्रमवाचक संख्या आहेत? तर संख्या वाचन करूया आपण. 14, 13वा ही क्रमवाचक संख्या आहे, त्याला नंबर देऊया 1. 22, चौथा ही पण क्रमवाचक संख्या आहे. तिसरा 19वा ही पण क्रमवाचक संख्या आहे. 40, 13, 50 तिसरा ही पण क्रमवाचक संख्या आहे. तर इथे किती क्रमवाचक संख्या आलेली आहेत? 1, 2, 3, 4. पर्याय पाहूया. पर्याय 1 5, पर्याय 2 4, पर्याय 3 6, पर्याय 4 3. तर ह्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी घसरणारी वस्तू कोणती? तर इथे वस्तूंचे चित्र दिलेले आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये बॉल हे चित्र आहे. बॉल हे घसरत नाही तर घरंगळत येते. पर्याय क्रमांक 2 मध्ये कंपास पेटीचे चित्र आहे, ते कंपास पेटी घसरत येते. 3 मध्ये चाकाचे चित्र आहे, ते घरंगळत येते. पर्याय क्रमांक 4 मध्ये फुगा आहे, फुगा पण घरंगळत येते. तर इथं आपल्याला घसरणारी वस्तू विचारलेली आहे, त्यामुळे ती घसरणारी वस्तू आहे कंपास पेटी. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30. खालील चौकटीत टप्प्याने येणारी संख्या कोणती? तर इथे पहा संख्या दिलेल्या आहेत. 39, 43, चौकट, 51, 55 या संख्यांचे निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसून येईल की संख्यांमध्ये 4चा टप्पा आहे. त्यामुळे 43च्या नंतर 4च्या टप्प्या येणारी संख्या कोणती येणार? तर 47. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 46, पर्याय 2 45, पर्याय 3 48, पर्याय क्रमांक 4 47. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 47. विषय इंग्रजी. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी ज्ञानेंद्रिय असलेला पर्याय ओळखा. पर्याय 1 नी,
नी म्हणजे गुडघा, पर्याय क्रमांक 2 ब्रेन, ब्रेन म्हणजे मेंदू, पर्याय क्रमांक 3 स्किन, स्किन म्हणजे त्वचा, पर्याय क्रमांक 4 हेअर, हेअर म्हणजे केस. तर इथं आपल्याला ज्ञानेंद्रिय असलेला पर्याय विचारलेला आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 स्किन. प्रश्न क्रमांक 32. इंग्रजीत पुतण्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कझन, पर्याय क्रमांक 2 नेफ्यू, पर्याय क्रमांक 3 ब्रदर, पर्याय क्रमांक 4 अंकल. तर पुतण्याला इंग्रजीमध्ये नेफ्यू म्हणतात, त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 नेफ्यू. प्रश्न क्रमांक 33. वेगळ्या अक्षराने सुरू होणारे चित्र कोणते? तर इथे चित्र दिलेले आहेत, चित्रे पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये डस्टर, डस्टर DUSTER, हे डी या अक्षराने चालू होते शब्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये डॉंकी, DONKEY, डी पासून सुरुवात होते. पर्याय क्रमांक 3 मध्ये डॉलचे चित्र दिलेले आहे, DOOL, हे पण डी ने सुरू होते. पर्याय क्रमांक 4 मध्ये नाईफ, KNIFE म्हणजे सुरी, तर हे शब्द के या अक्षराने सुरू होते, त्यामुळे तिथे आपल्याला विचारलेले आहे वेगळ्या अक्षराने सुरू होणारे चित्र कोणते? तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी यॉनची योग्य कृती कोणती? पर्याय क्रमांक 1 मध्ये यॉन म्हणजे जांभई देण्याची कृती आहे, 2 मध्ये खोकला म्हणजे कफ ह्याची कृती आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये बाथ म्हणजे आंघोळ करण्याची कृती आहे, पर्याय क्रमांक 4 कपडे परिधान करणे म्हणजे विअरची कृती दिलेली आहे. तर आपल्याला इथे विचारलेले आहे यॉनची कृती, तर यॉनची कृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35. अयोग्य पर्याय निवडा. पर्याय 1 19 योग्य आहे, पर्याय क्रमांक 2 14 योग्य आहे, पर्याय क्रमांक 3 11 म्हणजे इथं संख्या दिलेली आहे 12, परंतु इथं अक्षरी लेखन त्याचे 11चे दिलेले आहे, त्यामुळे इथं 12 हवे होते, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 18 ही पण जोडी योग्य आहे, तर अयोग्य पर्याय येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 36. चित्रातील वाद्याचे नाव काय? तर इथं चित्रामध्ये आपल्याला पेटीचे चित्र दिलेले आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये हार्मोनियम म्हणतात. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 तानपुरा, पर्याय 2 हार्मोनियम, पर्याय 3 ड्रम, पर्याय 4 ट्रँगल. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हार्मोनियम हा पर्याय दिलेला आहे, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 37. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आय एम डॅश डॅश, आय यूज अ व्हिस्टल, आय यूज अ बॅटन, आय डायरेक्ट्स ट्रॅफिक. तर मी शिट्टीचा वापर करतो, मी काठीचा वापर करतो, मी रहदारीवर नियंत्रण ठेवतो, असा याचा अर्थ होतो. तर इथे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 कार्पेंटर म्हणजे सुतार हा नाही आहे, पर्याय क्रमांक 2 ट्रॅफिक पोलीस हा पर्याय योग्य आहे. तिसरा पर्याय पण पाहूया. शेफ म्हणजे आचारी किंवा स्वयंपाकी हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 सिंगर म्हणजे गायक हा पण पर्याय चुकीचा आहे. तर इतर रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय येणार पर्याय क्रमांक 2 ट्रॅफिक पोलीस. प्रश्न क्रमांक 38. चुकीची जोडी शोधा. पर्याय 1 लीफ ब्लू, लीफ म्हणजे पान आणि ब्लू निळा, पानाचा निळा कलर नसतो, ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 2 पण पाहूया. बनाना येल्लो ही जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 क्रो ब्लॅक ही पण जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 क्रेन व्हाईट ही पण जोडी योग्य आहे. तर चुकीची जोडी आहे लीफ ब्लू. लीफचा रंग हा ग्रीन असतो, त्यामुळे चुकीची जोडी येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 39. चौकटीत खालीलपैकी कोणते अक्षर असल्यास दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? तर इथे बघा आपल्याला झोपाळ्याचे चित्र दिले आहे व इकडे गोटचे म्हणजे शेळीचे चित्र दिलेले आहे. तर पर्याय हे शब्दकोडे पाहूया. SWING स्विंग, SWING स्विंग म्हणजे झोपाळा व इकडला गोट GOAT. तर इथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जी हे अक्षर घातले असता दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 T, पर्याय 2 G, पर्याय 3 J, पर्याय 4 B. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 G. प्रश्न 40. खालील पर्याय वर्णानुक्रमे लावल्यास शेवटी येणारा शब्द कोणता? तर पर्याय पाहूया. पर्याय 1 स्नेक,
2 स्काय, 3 स्टार, 4 स्लाईड. तर हे वर्णक्रमाने लावले असते शब्द. यांचा क्रम कसा येईल? 1 नंबरला स्काय हा शब्द येईल, 2 नंबरला स्लाईड हा शब्द येईल, 3 नंबरला स्नेक हा शब्द येईल व 4 नंबरला स्टार हा शब्द येईल. तर आपल्याला सर्वात शेवटी येणारा शब्द विचारलेला आहे, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 स्टार. बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 41. वरील अक्षरमालेत सी व एच या 2 अक्षराच्या मध्ये जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांमध्ये आहेत? तर आपण सी व एच मधील अक्षरे पाहूया. सी व एच मध्ये अक्षर 1, 2, 3, 4. सी व एच मध्ये किती अक्षरे आहेत? 4. तर आता इथं पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 ओ यस. ओ आणि यस मध्ये पाहूया. ओ इथे आहे, यस मध्ये येतं. 1, 2, 3. ओ व यस मध्ये किती अक्षर आहेत? 3. ई ए. ई ए. ई व ए मध्ये किती अक्षर आहेत? 1, 2, 3. वाय टी. वाय टी अक्षरे मोजूया. 1, 2, 3, 4. वाय व टी यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत? 4. पर्याय क्रमांक 4 आय यल. आय यल. 1, 2. 2 अक्षरे आहेत. तर आपल्याला इथे काय विचारलेले? सी व एच यांच्यामध्ये जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे इतर कोणत्या 2 अक्षरांमध्ये आहेत? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये वाय व टी. त्यामुळेच अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42. खाली दिलेल्या संख्यांच्या स्थानांची अदलाबदली केल्यानंतर तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? तर इथं आपण संख्या बघूया. पहिली संख्या 17. स्थान बदल केल्यानंतर कोणती संख्या येणार? 71. दुसरी 91. स्थान बदल 19. तिसरी संख्या 98. स्थान बदल केल्यानंतर आपल्याला मिळणार 89. चौथी संख्या 59. स्थान बदल केल्यानंतर मिळणार 95. चौथी संख्या 09 म्हणजेच स्थान बदल केल्यानंतर 90. तर तयार होणारी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 95. 95 या संख्येतील अंकांची बेरीज 9 + 5 = 14. तर आता पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 17, पर्याय क्रमांक 2 14, पर्याय क्रमांक 3 9, पर्याय क्रमांक 4 8. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 14. प्रश्न क्रमांक 43. गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय 1 यकृत, पर्याय 2 मेंदू, पर्याय 3 कान, पर्याय 4 जठर. यकृत, मेंदू, जठर हे आंतरिंद्रिय आहेत, तर कान हे बाह्य इंद्रिय आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 कान. प्रश्न क्रमांक 44. वासराला शिंगरू म्हटले, शिंगरूला छावा म्हटले, छाव्याला रेडकू म्हटले, रेडकूला करडू म्हटले, तर सिंहाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? सिंहाच्या पिल्ल्याला छावा म्हणतात. तर छाव्याबद्दल आपल्याला इथं काय म्हटलेले आहे? रेडकू. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 छावा, पर्याय 2 शिंगरू, पर्याय 3 रेडकू, पर्याय 4 करडू. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 रेडकू. प्रश्न क्रमांक 45. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिलेल्या पर्यायातून शोधा. तर इथे आपल्याला पिन हे शब्द दिलेले आहेत, तर ह्याचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 46 व 47 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या 2 पदामध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी असलेल्या पदामध्ये आहे. हा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 46. शिक्षकांचा वृंद तसे फुलांचा प्रश्नचिन्ह. तर शिक्षकांचा वृंद म्हणजे हे समूहदर्शक शब्दांचा इथं संबंध दिलेले आहे. तर फुलांचा समूहदर्शक शब्द काय येणार? पर्याय क्रमांक 1 ताटवा, 2 ढीग, 3 गुच्छ, 4 पुंजका. तर फुलांचा गुच्छ असतो, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. ई चौकट तसे ए बरोबर काय येणार? तर ई या अक्षरामध्ये आपल्याला पहा रेषा किती आहेत? 1 2 3 व हे 4 रेषा असल्यामुळे ते काय दिलेले आहे? चौकट. तर इथे ए मध्ये त्याचप्रमाणे बघा रेषा 1 2 3. त्यामुळे तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 3 रेषा असणारी आकृती हवी आहे. तर पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्रिकोण दिले आहे, 2 मध्ये चौकोन, 3 मध्ये षटकोन, 4 मध्ये वर्तुळ. तर 3 बाजू असणारी आकृती कोणती येणार? त्रिकोण. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 48. जानकीचा एका रांगेत उजवीकडून व डावीकडून 15वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत? तर पहा, जानकी मधोमध उभी आहे व तिचा उजवीकडून व डावीकडून 15वा क्रमांक आहे. त्यामुळे इकडे हिच्या किती असणार? 14 मुले, इकडे 14 आणि ही एक. तर उत्तर काढूया. 14 अधिक 14 आणि जानकीचा 1 नंबर. 14 आणि 14 28 आणि 1 29. तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत? 29. तर पर्याय पाहूया. पर्याय 31, पर्याय 2 29, पर्याय 3 31, पर्याय 4 28. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 29. प्रश्न क्रमांक 49. एका सांकेतिक भाषेत सवड हा शब्द 247 असा लिहितात, सकाळ हा शब्द 285 असा लिहितात, तर त्याच भाषेत कावड हा शब्द कसा लिहाल? तर बघा इथे सवड, स व ड, 2 4 7, सकाळ 2 8 5. तर आपल्याला विचारलेलं आहे कावड. कावड काढूया. का व ड. तर इथं का साठी काय आले? 8, व साठी 4, ड साठी 7, म्हणजे 847. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 472, पर्याय 2 247, पर्याय 3 845, पर्याय 4 847. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50. सहलीला गेल्यावर रोहनचे जेवण खराब झाले तेव्हा तुम्ही काय कराल? पर्याय 1 सचिनने रोहनला जेवण देण्यास सांगू, पर्याय 2 मित्राबरोबर मी जेवण आटपून घेईन, पर्याय 3 मी स्वतः उपाशी राहून रोहनला जेवण देईन, पर्याय 4 सर्व मित्राबरोबर जेवायला घेऊन त्याची गरज पूर्ण करेल. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.